आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्यात। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। उद्धव ठाकरे 2.5 वर्षात मंत्रालयामध्ये कधीच गेले नाही असं म्हणत त्यांनी पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दाखला देत ठाकरेंवर बाण सोडले। महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पॅटर्न चालणार नसल्याचा दावा देखील यावेळी फडणवीसांनी केलाय। भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। ठाकरे गटानं न्यायालयामध्ये 8 याचिका दाखल केलेल्या होत्या, त्यातली एकही न्यायालयानं मान्य केलेली नाही असा घणाघात फडणवीसांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये कोणताच कर्नाटक पॅटर्न चालणार नाही असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय। इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न। इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न। इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न। दुसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही। शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातील उतार्याचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल हे 10 जे वाक्य या ठिकाणी लिहिलेले आहेत, मी खरोखर पवार साहेबांचे कोटी कोटी आभार मानतो। आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाहीये। सचिन वाझेला पोलीस दलामध्ये परत आणण्यावरूनही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। पवारांच्या राजीनाम्यावरून फडणवीसांनी जोरदार टोले हाणले। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यावरती ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे। राऊतांच्या या टीकेला भाजपनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं मुंबई आणि पुण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं, तर दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र तोफ डागली आहे। संजय राऊतांचा ठाकरे गट आणि भाजपमधलं सख्य सर्वांच्या परिचयाचं आहे, त्यामुळे संजय राऊतांनी आगामी महापालिका निवडणुकीचा संदर्भ लक्षात घेत घणाघाती टीका केली। इतकंच नव्हे तर हा मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय, तर राऊतांच्या या टीकेला भाजपनं सडेतोड उत्तर दिलंय। संजय राऊतला मुंबईत कुणी आलं की त्यांना वाटतं की आमची शिल्लकसेना किंचित होईल। मुंबई महापालिकेच्या लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाला मुंबई पालिकेतली सत्ता कायम राखायची आहे, तर भाजपला त्यांचा झेंडा फडकवायचा आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपचा महापौर करण्याचा निर्धार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेला आहे। भाजपला सत्तेची लालसा असल्यामुळे नड्डा यांनी असं वक्तव्य केल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिलेत। मुंबई दौऱ्यावरती असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नड्डांच्या या निर्धारावर काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केलाय। योगेश यादव जी कह रहे थे टीएमसी का चुनाव आएगा तो हमारा मेयर बनेगा, हमारा मेयर ही बनना है। जिनके पास ये ताकत हो उसको फिर सोचने की क्या बात। एवढंच तुम्ही सगळे त्यांना सत्तेची लालसा बीजेपीला आहे, सगळंच त्यांना सत्तेच्या माध्यमातून पाहिजे, त्यामुळे निवडणुकाच हा त्यांचा भाजपचा एकमेव अजेंडा आहे। मुंबई महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे। प्रत्येक पक्षाकडून आपापला विजय होण्याचा दावा केला जातोय, मात्र मुंबईकर जनता कुणाच्या पारड्यात आपल्या मताचं दान टाकतीये याची उत्सुकता आहे। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपचा महापौर करण्याचा निर्धार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेला आहे, तर भाजपला सत्तेची लालसा असल्यामुळेच नड्डा असं वक्तव्य करत असल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय। महाविकास आघाडीमध्ये इलेक्टिव्ह मेरिटवरती जागा वाटप होईल अशी भूमिका नाना पटोलेंनी घेतली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला धडकी भरली आहे। कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गटानं लोकसभेच्या 20 मतदारसंघांवर दावा केलेला होता। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागांसह 2 गमावलेल्या जागाही ठाकरे गटाला हव्यात, मात्र नाना पटोलेंनी ठाकरे गटाच्या 20 जागांच्या दाव्याला सुरुंग लावलाय। मागील लोकसभा निवडणुकीत अवघी 1 जागा जिंकलेल्या काँग्रेसलाही जागा वाटपात आता 16 जागा हव्यात। हरलेल्या जागा ठाकरे गटाला द्यायला काँग्रेसनं विरोध केलाय। आमच्या 3-3 लोकांची कमिटी बनेल, सगळ्या लोकसभा निहाय त्याच्यावरचा मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जाईल, हे तुम्हाला त्या दिवसांनी। हा गड जो आहे तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि म्हणून ही जागा शिवसेनेचीच राहणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची। महाविकास आघाडीनं आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केली, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार यावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत, त्यामुळे जागा वाटपातला तिढा महाविकास आघाडीच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ग्रामीण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेरीस मोकळा झालेला आहे। सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यती विरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळत या शर्यतींना परवानगी दिली आहे। बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून अभय मिळाल्यामुळे प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
भिर्रची आरोळी, त्यानंतर वायुवेगानं गाडा उडत जाणारे बैलजोडी आणि त्यानंतर एकच जल्लोष असं चित्र राज्याच्या ग्रामीण भागात पाहायला मिळतंय. यापुढेही बैलगाडा प्रेमींचा असाच उत्साह दिसणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वपूर्ण निकाल देताना कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा राज्य सरकारांचा अधिकार अबाधित ठेवलाय. तमिळनाडूमध्ये जलीकट्टूची 100 वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. हा खेळ तमिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे की नाही हे ठरवण्याचं काम न्यायालयाचं नाहीये. विधिमंडळानं असं ठरवलं असेल की जलीकट्टू तमिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे तर न्यायालय त्यापेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विधिमंडळाला आहे. हीच बाब महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकमधील कंबाला या खेळांनाही लागू होते असं मत घटनापीठानं व्यक्त केलेलं आहे. आणि आमच्या आयुष्यात आज खऱ्या अर्थानं अनेकदा दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करायची वेळ आली. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीविरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात. बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाचं अभय मिळाल्यामुळे बैलगाडा शर्यतीतील कायद्याचा अडथळा दूर झालाय. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीविरोधातील याचिका फेटाळून लावल्यानंतर राज्यभरामध्ये बैलगाडा शर्यत प्रेमींनी एकच जल्लोष केलेला आहे. तर एकीकडे बैलगाडा शर्यत प्रेमी खुशीत आहेत तर दुसरीकडे या निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी राजकारण्यांमध्ये चढाओढ लागल्याचं देखील पाहायला मिळतंय. बैलगाडा शर्यत प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे बैलगाडा प्रेमींना आकाश ठेंगणं झालंय. एकीकडे बैलगाडा शर्यत प्रेमी खुशीत आहेत तर दुसरीकडे या निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी राजकारण्यांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. हा निर्णय आलेला आहे तो आज आनंदाचा निर्णय आणि हे तमाम बैलगाडा मालकांचं, बैलगाडा शौकीनांचं, बैलगाडा प्रेमींचं यश आहे. हा खूप छान उपक्रम असतो पण तो आपण सगळ्यांनी करावाच आणि तो आपण सगळ्यांनी सुरक्षिततेने करावा एवढीच माझी आयोजकांना विनंती. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने तयार केलेला कायदा हा पूर्णपणे वैध ठरवलेला आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यत ही पूर्णपणे चालणार आहे. बैलगाडा शर्यतीला मान्यता मिळावी म्हणून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अशाच प्रकारे राजकारण्यांमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागल्याचं चित्र होतं. आता पुन्हा एकदा तेच चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि यानुसार बरमुडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही आणि या निर्णयाची अंमलबजावणी सुरू देखील करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भाविक जात असतात. तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थानाच्या वतीनं एक नियमावली जारी करण्यात आलेली आहे. अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय वस्त्र, हाफ पॅन्ट, बरमुडा धारकांना मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा असा सल्ला देखील फलकावरून देण्यात आलेला आहे. या ड्रेस कोड बाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आपली भारतीय संस्कृती आपली जपली पाहिजे. कुणी कसे कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि राहिला मुद्दा धार्मिकतेचा किंवा मंदिरांचा, मंदिरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक येत असतात आणि हे त्यांच्या परीनं ते कपडे परिधान करत असतात. तुळजाभवानी मंदिरामध्ये परिसरामध्ये या ड्रेस कोडच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. मंदिर संस्थांनं घेतलेल्या या निर्णयाला आतापर्यंत कोणी विरोध केला जरी नसला तरी देखील याची अंमलबजावणी करताना पुढील काळात वाद होण्याची चिन्ह आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरामधील कथित वाद शांत होत असताना आता या प्रकरणामध्ये आखाडा परिषदेनं देखील उडी घेत या प्रकरणाच्या सत्य शोधनासाठी स्वतंत्र समिती गठीत केलेली आहे. ही समिती या प्रकरणावरती आपला स्वतंत्र अहवाल देखील सादर करणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरातून उरूस जात असताना धूप दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावरून वाद निर्माण झालाय. ग्रामस्थांनी आणि स्थानिक नागरिकांनी हा प्रश्न एकोप्यातून सोडवण्याचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आता या प्रकरणात थेट आखाडा परिषदेनंच उडी घेत या प्रकरणाची स्वतंत्ररित्या चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी केलाय. ये परंपरा है प्राचीन काल की ये अचानक घटना दुर्घटना है. इसके पीछे क्या है उसकी जानकारी करके एक तारीख को समिति अखाड़ा परिषद को पुणे देगी. गावाची शांतता झाली सगळी गोष्ट त्या राजकीय मंडळींच्या भूमिकेत गावातली मंडळी जास्त सहभागी झाली नाही. या प्रकरणामध्ये आता सरकारनं SIT स्थापन करत या प्रकरणाची चौकशी करणार असून हे पथक शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहे. पदयात्रा करत शिर्डीमध्ये जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक खुश खबर आहे. कारण पदयात्री साई भक्तांसाठी राज्य सरकार 3 ठिकाणी आरामगृह उभारणार आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीच ही माहिती दिली आहे. शिर्डीच्या साईबाबांचे राज्यामध्ये हजारो भाविक आहेत. अनेक भाविक नेहमी शिर्डीला जात असतात. यातले काही भाविक तर पदयात्रा करत शिर्डीला जातात. मुंबईसह राज्यातील विविध भागातील भाविक पदयात्रा करत साईबाबांच्या पालखीसह शिर्डीला जातात. या पदयात्री साई भक्तांसाठी राज्य सरकार 3 मोठी आरामगृह उभारणार आहे. लवकरच 3 ठिकाणी साईबाबा भक्त आरामगृह तयार केली जाणार आहेत. पाय
शिर्डीच्या दर्शनासाठी जाता त्यासाठी आपण 3 ठिकाणे मुंबईतून शिर्डीपर्यंत 3 ठिकाणे त्यांच्यासाठी आपण आरामगृह उभा करणार आहे. ही आरामगृह तयार झाल्यास पदयात्रा करत शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये सीबीआयनं एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंभोवती फास आवाळायला सुरुवात केलेली आहे. तरी देखील अटकपूर्व जामीन न घेण्याचा निर्णय समीर वानखेडेंनीच घेतलेला आहे. तर वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंगांबरोबरच वानखेडेंनी देखील षडयंत्र रचल्याचा आरोप केलेला आहे. याआधी समीर वानखेडेंनी ज्ञानेश्वर सिंगांवर अॅट्रॉसिटीची तक्रार दिलेली होती. तेव्हापासूनच या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला होता. त्याचाच राग मनात ठेवून घेत ज्ञानेश्वर सिंगांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचलं असा आरोप वानखेडेंनी केलाय. ज्ञानेश्वर सिंग यांना आर्यन खानसह सर्व आरोपींबाबत प्रत्येक मिनिटाचे अपडेट्स दिले जात होते असा दावा वानखेडेंनी केलाय. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत वानखेडेंनी याबाबतचे पुरावेही जोडलेत. शिवाय अटकपूर्व जामीन घेणार नसल्याचं म्हणत कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही समीर वानखेडेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. कोल्हापूरच्या सरनोबतवाडी ग्रामसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर खुर्ची भिरकावल्या. यापूर्वी अशाच काहीशा राड्यामुळे ग्रामसभा 2 वेळा तहकूब करण्याची वेळ आली होती. कोल्हापूरच्या सरनोबतवाडी ग्रामसभेला अक्षरशः रणांगणाचं स्वरूप आलेलं होतं. ग्रामसभेत निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला. या वादानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आणि यावेळी इथे असलेल्या खुर्च्या एकमेकांवर भिरकावण्यात आल्या. या खुर्च्या अनेकांना लागल्या. खुर्च्या भिरकावण्यात आल्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. या ग्रामसभेत वादावादीचा प्रकार नवा नाही. यापूर्वीही 2 वेळा अशाच काहीशा राड्यांमुळे ग्रामसभा 2 वेळा तहकूब करण्यात आली होती. म्हाडाच्या घराच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली आहे. म्हाडाचं मुंबई मंडळ मुंबईतील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. 18 जुलै रोजी म्हाडाच्या घराची सोडत देखील काढण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. घर घेऊ इच्छिणाऱ्यांचं म्हाडाच्या सोडतीकडे मुंबईकरांचं लक्ष असतं. या सर्वांची प्रतीक्षा संपली असून म्हाडाच्या 4083 घरांसाठी सोडत निघणार आहे. यात अत्यल्प गटासाठी 2788, अल्प गटासाठी 1022, मध्यम गटासाठी 132, उच्च गटासाठी 38 घरांसाठी ही सोडत निघणार आहे. यातील 102 घरं विखुरलेली आहेत. येत्या 22 मे पासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून रोजी संपणार आहे. तर 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. 25 मे पासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे आणि त्याआधी 20 ते 24 मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याचा सराव देखील करता येणार आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलेलं आहे. मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महानगरपालिका या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 20 ते 24 मे दरम्यान नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. 25 मे पासून 10वी निकालापर्यंत प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्ज भरता येणार आहे. 25 मे पासून पुढे 10वी निकालानंतर 2 दिवस अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करण्यात येणार आहे. 20 मे पासून 10वीच्या निकालापर्यंत कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करता येणार आहे. 10वी निकालानंतर 5 दिवस कॉलेज पसंतीक्रम नोंदवता येईल. एसएससी निकालानंतर 5 दिवस कोर्टाअंतर्गत प्रवेश सुरू होणार आहेत. एसएससी निकालानंतर 10 ते 15 दिवस पहिली नियमित प्रवेश फेरी सुरू होणार आहे. त्यानंतर 7 ते 9 दिवस दुसरी नियमित प्रवेश फेरी, तर त्यानंतर 7 ते 9 दिवस तिसरी नियमित प्रवेश फेरी होणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं शिक्षण संचालक विभागाकडून ठरवण्यात आलंय. कर्नाटकमधील काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटलेला आहे. सिद्धरामय्या हेच आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. तर DK शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये दिमागदार विजय मिळवल्यानंतर तब्बल 6 दिवस मुख्यमंत्री कोण होणार यावरून काँग्रेस पक्षामध्ये काथ्याकूट सुरू होता. सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यात या पदासाठी रस्सीखेच होती. अखेर यात सिद्धरामय्या यांनी बाजी मारली असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या पारड्यात आपलं मत टाकलंय. सिद्धरामय्या हे कुरुबा समाजाचे मोठे नेते असून 1983 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर बराच काळ ते JDS मध्ये होते. 2006 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2 वेळा ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री राहिले होते. तर 2013 ते 2018 या कालावधीमध्ये ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. अखेर 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते कर्नाटकच्या CM पदावर विराजमान होणार आहेत. 20 मे रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. तर DK शिवकुमार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात काही मंत्री सुद्धा शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बहुचर्चित एसटीची ई-बस छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याच्या दिशेनं रवाना झालेली आहे. ही बस अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती आगारात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झालेली असून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर ही शिवाई नावाची ई बस धावली आहे. 4.5 तासात या बसद्वारे पुणे गाठता येणार आहे. या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. ही बस संपूर्ण वातानुकूलित असून त्यात वायफायची सुविधा आहे. बसमध्ये 2 मोठ्या स्क्रीन, प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंग सुविधा, प्रत्येक आसनाजवळ स्वतंत्र लाईट, स्वयंचलित दरवाजा, 6 सीसीटीव्ही कॅमेरे आणि बटन दाबताच मदतही मिळणार आहे. अशा प्रकारे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज 3 बस या आगारात दाखल झाल्या. छत्रपती संभाजीनगर विभागाला एकूण 207 बस मिळणार आहेत. या बसमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुखकारक होणार आहे. लग्नामधला सूट हा विषय नवरदेवासाठी मोठ्या प्रतिष्ठेचा असतो, पण लग्नाच्या दिवसानंतर हजारोंचा ड्रेस जो आहे तो मात्र कालबाह्य होतो आणि यावर उपाय म्हणून आता लग्नात भाड्याचे ड्रेस वापरण्याचा नवा ट्रेंड सुरू झालेला आहे. लग्नाचे सूट निवडणारे हे ग्राहक पहा. हे ग्राहक लग्नाचे सूट विकत घेत नाहीत बरं का. लग्नाचे सूट भाड्यानं घेतात. लग्नातला सूट साधारणतः एकदा घातल्यानंतर घरातच पडून राहतो. 5-25 हजार रुपये उगाच वाया गेल्यासारखं होतं आणि त्यावर उपाय म्हणून लग्नाचे सूट भाड्यानं घेण्याचा नवा ट्रेंड सुरू झालाय. जवळपास 25 ते 30 हजारांचा सूट भाड्यानं 2 ते 5 हजारात मिळतो. गेल्या काही दिवसात लग्नात असे भाड्याचे सूट वापरण्याचं प्रमाण वाढलंय. लग्नामध्ये हमखास सूट विकतच घेतला जायचा आणि याचा भुर्दंड कधी नवरीकडील मंडळींनाही बसायचा. पण हा ट्रेंड कोरोनापासून बदललाय. पैसाही खूप वाचतो, वेळही वाचतो आणि जो आपण एकदा ड्रेस घेतल्यानंतर तो पुन्हा वापरण्यात आपला येत नाही आणि त्या दृष्टीने ही पद्धत खूपच चांगली आहे. ॲक्च्युअल अगोदर सगळे विकतच घ्यायचे हे करायचे, पण आता कोविड नंतर काय झालं, पैशाची व्हॅल्यू कळालेली आहे आणि ज्या वस्तूमध्ये वेस्ट पैसा आहे तर ती जास्त किरायाने चालते. भाड्याचा सूट असला म्हणून काय झालं, लग्नात हाऊस तर हाऊस होते, शिवाय पैशांची बचतही होते. त्यामुळे येत्या काही दिवसात लग्न असेल तर हा पर्याय निवडायला काय हरकत आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.